नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2024 पासून याची वाट बघतोय आपण. 2023 ला ऍड आली होती जुलैमध्ये. त्यानंतर मात्र नगर परिषद भरती झालेली नाही. जवळपास 3000 प्लस जागा रिक्त आहे अशी आरटीआयच्या माध्यमातून आपण सप्टेंबर 24 ला आणि जानेवारी 25 ला सुद्धा माहिती घेतली होती. ती पण माहिती तुम्हाला एकदा दाखवतो मी. पण आता एक महत्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती देण्यासाठी प्रत्येक विभाग प्रयत्न करत आहे, इव्हन दो सरकार पण प्रयत्न करते. दुसरा मुद्दा, टीसीएस आयबीपीएस चा करार 31 डिसेंबर 2025 पर्यंत कदाचित संपणारच आहे. या संदर्भात पण 2024 ला जीआर येऊन गेला आहे. सो त्या अनुषंगाने सुद्धा प्रत्येक विभाग इथे कार्यरत होतोय आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 100 दिवसांच्या कालावधीमध्ये देण्यात येणाऱ्या जाहिरातींबद्दल सुद्धा अपडेट समोर येत आहे. हे सगळे मुद्दे तुम्ही लिंक करत गेलात, तुमच्या लक्षात येईल की जाहिराती कदाचित आचारसंहितेच्या अगोदर येऊ शकतात. पाठीमागे एक व्हिडिओ मी असा घेतला होता की जर आचारसंहिता लागली तर काय होऊ शकतं स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा जाहिरातींबाबतचं. तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. त्यामध्ये डिटेल मी तुम्हाला विथ प्रूफ सांगितलेला आहे. सो आजचा व्हिडिओ आपण बघूया की नगर परिषदची ऍड येण्यासंदर्भात अपडेट काय. त्याच्या अगोदर तुम्हाला पाठीमागचे काही अपडेट आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो, जे कदाचित तुम्ही पाहिले असेल, ऐकले असेल तरी पण रिपीट करतो, तो रेफरन्स घेतो आणि पुढे तुम्हाला महत्त्वाचा अपडेट मी तुम्हाला देतो. बरं, तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी फार कमी फी मध्ये बॅचेस लॉन्च करत असते आणि तीच एक धागा लक्षात घेऊन नगर परिषद भरती 2025 साठी रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे फक्त 1999 प्लस जीएसटी मध्ये. जेव्हा ऍड येईल त्यानंतर जर बॅच आपली त्यात काही बदल असेल, सिलेबस मध्ये काही बदल असेल तर तुम्हाला तो पण अपडेट या बॅच मध्ये करून दिला जाईल. ह्या बॅचचं वैशिष्ट्य अनलिमिटेड रिव्ह्यू आहे, किती वेळेस पाहू शकता, 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार तुम्हाला आणि ह्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल, बाकी कुठे जायची गरज नाहीये. चला, ही बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. आरटीआय आपण टाकलं तर बघा, आरटीआयची इन्फॉर्मेशन आपण एक घेतली होती 10 सप्टेंबर 2024 ला. कुणाकडून घेतली? नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून माहिती घेतली. आरटीआय बघा, माहितीचा अधिकार, आणि त्यामध्ये आपल्या समोर आलेली माहिती मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. पूर्ण आरटीआय तुम्हाला इथे दाखवतो. काय सांगितलं ते आरटीआय मध्ये बघा. ही आरटीआय कडून आलेली माहिती आपल्याकडे आहे. यामध्ये आपण बघू शकतो की जागा किती बघा. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांनी जागा दिलेली बघा. प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांनी माहिती दिलेली आहे. इथे बघू शकतो तुम्ही जिल्ह्यानुसार बघा. पालघर, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग हा कोकण विभाग आहे. कोकण विभागामध्ये टोटल बघितल्या गट क च्या जागा रिक्त किती आहे? 139 आहे. गट ड च्या 61 अशा 200 जागा रिक्त आहेत. त्या जिल्ह्यानुसार तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. मी तुम्हाला पटकन दाखवतो. दुसरा विभाग आहे तुमचा पुणे विभाग. पुणे विभागात बघा कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आहे. 296 गट क च्या जागा रिक्त आहे. 116 गट ड च्या जागा रिक्त आहे. टोटल 412 जागा रिक्त आणि ह्या जिल्ह्यानुसार गट क आणि गट ड च्या ह्या जागा आहेत. त्यानंतर पुढे नागपूर विभाग आहे आपल्याकडे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये ह्या जागा रिक्त आहे आणि टोटल जागा जर बघितल्या नागपूर विभागाच्या तर त्या जागा तुम्ही बघू शकता इथे 440 जागा रिक्त आहे, गट क आणि गट ड म्हणून. त्याचबरोबर अमरावती विभाग आपण जर बघितला तर अमरावती विभागामध्ये टोटल 330 गट क, गट ड च्या 57 अशा 487 जागा रिक्त आहे. आणि दुसरा नाशिक विभाग आहे. नाशिक विभागामध्ये तुम्ही बघू शकता इथे टोटल 411 जागा रिक्त आहे गट क च्या पकडून. आणि संभाजीनगर विभाग अर्थात औरंगाबाद विभाग यामध्ये आपण जर बघितलं तर इथे रिक्त जागांची संख्या बघा. टोटल 631 गट क, 557 गट ड, 1188 जागा. सगळ्यात जास्त रिक्त जागा मराठवाड्यामध्ये आहे. आणि टोटल जागा बघितल्या तर गट क च्या टोटल राज्यामध्ये जागा गट क च्या 2151 आहे. गट ड च्या 987 आहे आणि टोटल 3138 जागा रिक्त आहे. हा आरटीआय इन्फॉर्मेशन आपण घेतली कधी? 10 सप्टेंबर 2024 ला. 24 मध्ये नगर परिषद जाहिरात आलीच नाहीये. आता 25 संपत येईल, जाहिरात यायलाच पाहिजे होती. याच्यामध्ये पाठपुरावा पण आपण त्यावेळेस भरपूर केलेला आहे. दुसरा मुद्दा बघा, 30 जानेवारी 2025 म्हणजे ह्या वर्षाच्या सुरुवातीला आपण माहिती घेतली. त्यामध्ये 2 गोष्टी आपल्या समोर आल्या. माहितीच्या आधारे हे 2 पद सुद्धा यामध्ये त्याच्या जागा सुद्धा रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखकच्या जागा रिक्त आहे. त्यामध्ये गट
वर्ग 3च्या जागा रिक्त आहे, मंजूर स्थायी आणि रिक्त बघा 513, 870 जागा रिक्त आहे, टोटल 1383 ह्या 2 पदांच्या जागा सुद्धा रिक्त आहे. हे मी तुम्हाला पाठीमागे ऑलरेडी सांगितलं होतं. 2023 ला जाहिरात आली, 23 नंतर जाहिरात आलीच नाही. 2023 ची जाहिरात बघा 11 जुलै 2023 ला पद किती होती, टोटल 1782 पदांसाठी जाहिरात आली होती. 24 ला जाहिरात झाली नाही, 25 आता एंड आहे, तर रिक्त पदांची संख्या खूप जास्त असणार आहे. जानेवारीचा आकडा आणि सप्टेंबर 2024चा आकडा 3000 प्लस सांगतोय. आता जर विचार घेतला तर हा आकडा पुढे जाणार आहे. जवळपास 4-4.5 प्लस जागा रिक्त असणार आहे. वित्त विभागाच्या 80% नॉर्मनुसार सुद्धा जर भरती केली तर जागा 3500 प्लस यायलाच पाहिजे. तुम्ही बघू शकता की 2023 ला कोणत्या पदांसाठी जाहिरात आली होती. स्थापत्य महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, संगणक अभियांत्रिकी सेवा, त्यानंतर स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ह्या ऍड होत्या इंजिनिअरिंगच्या मुलांच्या. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात चांगली ऍड जर बघितली आपण 6 नंबरचं पद बघा, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गट क, खूप चांगलं पद आहे. ती जाहिरात आली होती 579 पदांसाठी. ह्यावर सुद्धा जागा गट कच्या ह्या जास्त असणार आहे. लेखापाल लेखा परीक्षांच्या जागा 247 होत्या. त्यानंतर अग्निशमन अधिकारीच्या 372 होता. आणि त्यानंतर स्वच्छता निरीक्षक सेवा, स्वच्छता निरीक्षकच्या 35 जागा, अशा टोटल 2023च्या जागा आल्या होत्या. आता 2025 ला जागा येणं अपेक्षित आहे आणि खूप मोठी जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता महत्वाची अपडेट आपण बघूया. तुम्हाला मी जी सांगणार आहे ती आहे 31/10/2025 ची, म्हणजे कालची अपडेट आहे. हे परिपत्रक गेलं, इंटरनल परिपत्रक गेलेलं आहे. कुणाला गेले परिपत्रक, प्रति विभागीय सह आयुक्त नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय, सगळ्यांना गेलेला आहे. विषय काय आहे, विषय बघा, नगर परिषद नगर पंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी आढावा बैठक अरेंज केलेली आहे. त्या संदर्भातला संदर्भ त्यांनी दिलाय. इथे माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचे दिनांक 31/10/2025 रोजीच्या बैठकीमधील निर्देश, म्हणजे त्यांनी 31 ऑक्टोबरला मीटिंग घेतली, त्यात निर्देश दिले, प्रत्येक विभागाला निर्देश दिले की या सगळ्यांची मीटिंग ठेवण्यात यावी आणि रिक्त पदांबाबतची काय अपडेट ही घेण्यात यावी. सो या संदर्भात त्यांनी सांगितलंय, सगळ्या विभागाला कळवलंय. कधी 3/11/2025 म्हणजे 3 नोव्हेंबर 2025 ला, म्हणजे सोमवारी दुपारी 2:30 वाजता कॉन्फरन्सद्वारे त्यांची मीटिंग आयोजित केली आहे प्रत्येक डिपार्टमेंटची. मग त्यासाठी सदर बैठकीमध्ये सर्व विभागीय सह आयुक्त, जिल्हा सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन यांनी आपल्या कार्यालयातील संबंधित वरील बाबतच्या अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे. काय माहिती घेऊन यावी त्यांनी सांगितलंय की या बैठकीमध्ये नगर परिषद नगर पंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आढावा घेतला जाईल. सो ही सगळी माहिती त्यांना घ्यायची. कधीपर्यंतची घ्यायची आहे, 2 नोव्हेंबर 2025 पूर्वी रिक्त असलेली प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक पदाची माहिती त्यांना या मीटिंग मध्ये द्यायची आहे. आता ही मीटिंग घेतली म्हणजे साहजिक आहे जाहिरात येण्यासंदर्भातली प्रोसेस असणार. आता ह्या मीटिंग याच्या पहिले पण भरपूर पार पडलेल्या आहेत, पण ह्या मीटिंगला महत्व का आहे, कारण इथून पुढे जवळपास शक्यता आहे 15 नोव्हेंबर नंतर आचारसंहिता लागण्याची. सो आचारसंहितेच्या नियमानुसार ऍड जर येऊन गेली अगोदर तर तुम्ही पुढची प्रोसेस कंटिन्यू करू शकतात, पण जर जाहिरात नसेल तर जाहिरात देऊ शकत नाही. सो हे आमिष तुम्ही आचारसंहितेमध्ये कोणाला विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. म्हणून निवडणूक आयोग म्हणतात की जाहिरात तुम्ही आधी देऊ शकतात पण आचारसंहितेत देऊ शकत नाही. सो हा धागा लक्षात जर घेतला तर ही जाहिरात येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट इतकीशी आहे, पण ही महत्वाची अपडेट आहे, ही मीटिंगची अपडेट आहे, त्यांची आढावा बैठक आहे. रिक्त जागा संदर्भातली सगळे उपायुक्त इथे मीटिंगला हजर राहणार आहे आणि खूप चांगली बातमी आपल्यासाठी. तुम्ही तयारीत आहात, बऱ्याच महिन्यांपासून तुम्ही तयारी करताय. तुम्हाला माहिती असेल यामध्ये जे अभ्यासक्रम आहे ना, हा सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे. वरिष्ठ लिपिकला हे 4च सब्जेक्ट असतात, प्रत्येकी 25-25 मार्कांसाठी. त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय सेवा हे जे पद आहे, या पदासाठी बघा हे 4 विषय कॉमन आहेत. फक्त त्या विषयाशी निगडीत जो टॅक्सेशनचा टॉपिक आहे तो वेगळा असतो. अशी टोटल ही एक परीक्षा असते ह्या पदासाठीची. नंतर बघा लिपिक टंकलेखकची सरळ सेवेचे पद आहेत, लघु टंकलेखकला सरळ सेवेचेच विषय आहेत. सो या संदर्भात ही बॅच तुम्हाला मी अनाउन्स केली. ह्या बॅच मध्ये सगळे विषय तुमचे कव्हर होतात. जर नवीन काही अपडेट आलं, नवीन काही सिलेबस जर ऍडिशनल झाला तर तो सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला मी इथे कव्हर करून देणार आहोत याच फी मध्ये. सो डोंट वरी, मात्र तयारी चालू ठेवा. तुम्ही ऑलरेडी तयारी करत, आय नो दॅट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मागे पण कमेंट टाकल्या होत्या की सर नगर परिषदेबद्दल काही अपडेट द्या, पण रिसेंटली काही नव्हतं. मग आता हे अपडेट 31 तारखेचं आलेलं आहे. 3 तारखेला मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगचा पण अहवाल
मी तुम्हाला पुढे देतो तो अहवाल बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. प्रत्येक गोष्टीची अपडेट प्रॉपर विथ प्रूफ तुम्हाला मी या चॅनलवरती देणार आहे. सो नगर परिषदेची तुम्ही जर तयारी करत असाल, तयारी करायची असाल तर तुमच्याकडे वेळ कदाचित कमी राहू शकतो. सो लगेच तयारी लागा. तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. बॅचेस तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.